ए भावा, अरे नको इंस्टाग्रामच्या नादी लागू, काहीतरी कामात आणि त्याचं बघ. इंस्टाग्राम मुळे वायाला चाललास तू. सहावीला असताना एका मुलीवर प्रेम झालं माझं. 6वी 7वी 8वी 9वी 10वीला तिने थोडस दुर्लक्ष केलं आणि हात गेल्यानंतर तिने एकदम दुर्लक्ष केलं. तिला वाटलं असं याला हात गेला आता काय बघावं. पण आता मी व्हायरल झाल्यानंतर ती माझ्या मागे पळती, पण मी तिला भाव देत नाही. रोहित शर्माचा टॅग कसा काय पडला तुला? असं नाही वाटत कधी की आपण आपल्या परिस्थितीचं भांडवल करून आपण सोशल मीडियावरल्या लोकांची सहानुभूती घेऊन फॅन्स किंवा फॉलोअर्स कमवले? मग तुला असं नाही का वाटत आपण जे करतोय ते चुकीचं करतोय, हे नैतिकतेला धरून आहे असं वाटतं का तुला? बालपण कसं गेलं? म्हणजे बालपण अर्ध उसात गेलं. बर, म्हणजे आई वडील ऊस आणि मला पाच रट नाही का उसाचं, त्यात टाके जायचे आणि 2-2 तास माझ्याकडे बघत नसे. 4 जण आहेत आम्ही बहीण भाऊ. 4 जणांना पण तिने शिकवलं, म्हणजे पैसे खर्च करून आणि ऊस तोडून तिने आम्हाला शिकवलं. सोबतच्या असणाऱ्या मित्रासोबत किंवा सोबतच्या असणाऱ्या कामगाराच्या चुकीमुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. काय झालं होतं नक्की? तर मी नेमकंच ते रॉड लावला आणि त्याने ती पण बटन दाबायचं एकच झालं आणि तिने असं बटन दाबलं, पाठीमागं माझ्याकडे पाहिलंच नाही. ते नेमकं 2 हात होते माझे. ते बरं झालं, नेमकं एक डावा हात काढून घेतला होता आणि हे हात पुढे लावणारच का लगेच तिकडून बटन दाबलं, ते डायरेक्ट हातावर मशीन पडलं. मित्रांनो, आपल्याला थोडं जरी लागलं ना तरी आपण अंथरून धरतो. त्याने मात्र स्वतःचा हात स्वतःच्या डोळ्यासमोर तुटताना पाहिला आणि त्यावेळी सुद्धा त्याच्या मनामध्ये एकच विचार होता की जे झालं ते झालं, परंतु आता पुढे काय? सोशल मीडियावरती रोहित शर्मा म्हणून महाराष्ट्रभर फेमस असणारा वैजनाथ बडे, अर्थात आपल्या बॅटिंगमुळे नाही तर रोहित शर्मा सारखा दिसतो म्हणून कॉमेडीच्या जगतात तो महाराष्ट्रभर फेमस झालाही, परंतु तेही स्वतःचं दुःख लपवून. त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या या वाईट घटनेबद्दल आणि एकूणच त्याच्या संपूर्ण जीवनाबद्दल आपण या एपिसोडमध्ये त्याच्यासोबत गप्पा मारल्या आहेत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचा लाडका रोहित शर्मा, बरोबर ना? कसा झाला प्रवास? मग प्रवास चांगला झाला, चांगलाच झाला. बरं, आता काय कुठून आहेस? म्हणजे काय प्रॉपर कुठलं गाव, कोणतं जिल्हा कुठला? कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही कुठून आहेस ते जरा सांग. तर आता माझा जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये येतो. मराठवाडा. बरं. आणि आपलं गाव जे आहे ना, घोगसपारा गाव, म्हणजे भगवानगड जवळ गाव आहे. बरं. भगवानगड देवस्थान आहे ना मोठं, तर त्याच्या शेजारी घोगसपारा गाव म्हणून गाव आहे, तिथं राहतो. आणि घरी कोण कोण असतं? म्हणजे कुटुंबामध्ये कोण कोण असतं आपल्या? कुटुंबामध्ये आई वडील, 2 बहिणी होते, लग्न झाले त्यांचे. भाऊ चाकणला असतो ड्युटीला. सक्का भाऊ तुझा? हा. बरं. चाकणला असतो तो, त्याचं इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तुझं शिक्षण काय झालंय? माझं 12वी झाली आणि ग्रॅज्युएशनला थर्ड इयर झालं माझं. पण एक विषयच राहिला. पण विषय राहिला कसा राहिला माहितीये का तो? तर त्याचं काय झालं, म्हणजे ऑनलाईन पेपर होते. बरं. म्हणजे कोरोनामध्ये का? थर्ड इयरचा विषय नाही राहिला मा राहिला फर्स्ट इयरचा विषय. कसं काय माहिती का? तर फर्स्ट इयर होतं आणि त्या टायमाला नेमकंच कोरोना लागला होता आणि ऑनलाईन पेपर होते आणि उद्या महा पेपर होता आणि आज मला माहितच नाही उद्या महा पेपर आहे. बरं. आणि उद्या पेपर झाल्यानंतर परदेशी मला माहित होतं काल पेपर झाला आपला ते. वा. मग नंतर सोडवलं नाही पेपर? नंतर पेपर सोडला नाही, कारण टाइमच भेटला नाही. मग रोहित शर्मा झालो आणि मग लोकांनी स्वीकारलं आणि थर्ड इयर राहिलं त्यात राहिलं. त्याग लागलाय 12वीचा. बरोबर. पण मी शिकलेलोही. असं आहे का? एका व्हिडिओ मध्ये बघितलं की गाडी सुद्धा चालवतोस एका हाताने, 4 व्हीलर. कसं जमतं ते? मला म्हणजे आधी जमत नव्हतं मला गाडी चालवायला. बरं. तर मी एक दिवशी काय केलं, म्हणजे मला एक शेजारी माणूस होता आमच्या गावाच्या राहायला. तर ते मला गाडी चालवताना दिसला एक दिवशी, आणि ते पण म्हणजे 4 व्हीलर नाही चालवताना दिसला मला, आपलं हे मोटरसायकल 2 व्हीलर चालवताना दिसला. आणि त्याला पण माझ्यासारखा एक हात नव्हता, सेम माझ्यासारखाच. माझा हात सध्या हा इथून ना एवढा कट झालेला आहे ना सर. बापरे. त्याचा माझा सेमच होता, राईट एवढाच कट झालेला होता. पण तो गाडी चालवताना मला दिसला. मी विचार केला, म्हणलं ह्यो माझ्यासारखाचे आणि ह्याला गाडी जमती तर मला का जमणार नाही? मग डोकं सडकलं. मग म्हणलं ह्यो करू शकतो, मी गम नाही करू शकत. बरोबर. तर मग मी घेतली मोटरसायकल, त्याला दोरी बांधली, त्या रेसला नाही का दोरी बांधली आणि घेतली चालवायला. जमायला लागली मला, पण स्टार्टिंगला एवढी फास्ट जमत नव्हती, पण नंतर जमायला लागली. मग तेव्हापासून थोडस दमादमाने जमायला लागली परफेक्ट. म्हणजे 4 व्हीलर पण तशीच. एकदा बसलो गाडीवर. 4 व्हीलरचं काय असतंय, गिअर स्टेअरिंग हे असते, पॉवर स्टेअरिंग, आणि गिअर शिफ्टिंग थोडी हे असते, त्याच्यामुळे ते पण जमलं, काय अडचण नाही. लायसन वगैरे मिळतं?
असं हँडिकॅप असल्यानंतर मिळतं वाटतंय मला, असं साधारण लायसन मला नाही भेटू शकत हँडिकॅपमुळे. आता येऊया मेन मुद्द्याकडे. बालपण कसं गेलं? चांगलं गेलं बालपण, म्हणजे बालपण अर्ध उसात गेलं. बर. म्हणजे आई वडील ऊस तोडत होते आणि मला पाचराट नाही का ऊसाचं, त्यात टाकी जायचे आणि 2-2 तास माझ्याकडे बघत नाही, मी तिकडच पात्रात म्हणजे ऊस जे आई वडिलांनी माझ्या आई वडिलांनी जे आहे ना 17 वर्ष ऊस तोडला. बर. 17 वर्ष ऊस तोडला. आजही तोडतात? हा, आज नाही तोडत आता, तशी वेळ आपण येऊन देणार नाही त्यांच्या हातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 जण आहेत आम्ही बहीण भाऊ, 4 जणांना पण त्यांनी शिकवलं, म्हणजे पैसे खर्च करून आणि ऊस तोडून तिने आम्हाला शिकवलं. आणि माझं लहानपण तुम्हाला सांगतो, माझं 3 वर्ष मी ते ऊस तोडी जायचे, मला तिकडेच राहावं लागलं बेलापुरातच, म्हणजे ऊस तोडीलाच तिकडं लहानपण तिकडं गेलं. मग नंतर शाळेत, गावातल्या शाळेत शिकलो 4थी पर्यंत, 5वी पर्यंत शिकलो, 6वीला शाळगाव, 6वी ते 10वी असं. म्हणजे ते आई वडील ऊस तोडत होते ते बघत बघतच तू लहानाचा मोठा झाला. तू पण तेच काम केलंस? नाही, करूनच दिलं नाही का आई वडिलांनी? करूनच दिलं नाही, लहान होतो तोपर्यंतच तिकडं होतो ना. बरोबर. कितीला पहिलीला मला शाळेत घातलं आणि आई वडील ऊस तोडायला गेले. त्याच्यानंतर मी आजोबापाशी घरी राहिलो, आजी आजोबापाशी. मग नंतर वडिलांनी नंतर थोडं बंद केलं ऊस तोडायचं, मग ते पण घरी राहायला लागले. तेव्हापासून घरीच येतात. मग असं अभ्यासात वगैरे काय एवढं डोकं चालत नव्हतं का? नाही, अभ्यासात चालत होतं माझं. रियालिटी म्हणजे कसं माहिती का, मी 9वी पर्यंत हुशार पण लय होतो. बरं. 5वी ते 9वी हुशार होतो. नंतर मग मी 10वी 12वी झाल्यानंतर 11वी-12वीला थोडा डाऊन झालो. नंतर मी 10वीच्या नंतर थोडं शरीराकडे लक्ष दिलं. माझं शरीर सध्या जेवढं आहे तेवढं नव्हतं लहानपणी, लय लहान, म्हणजे हाडकुळ होतं एकदम, पातळ वाडी होती माझी, म्हणजे बारीक होतं, एकदम बारीक होतं. नंतर मी 10वी नंतर नॉन व्हेज पण खात नव्हतो मी 10वीच्या आधी. 10वीला मी नॉन व्हेज खायला चालू केलेलं आहे. आणि मग नंतर मी 11वी-12वीला व्यायाम करायला चालू केला आणि तेव्हापासून जीच माझी तब्येत वाढली. आणि नंतर मग 12वीच्या नंतर कंपनीमध्ये गेलो, हे झालं. आता येऊया त्याच विषयाकडे. बऱ्याच तुझे जे फॅन फॉलोविंग आहे त्यांना पण ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की नक्की हाताला काय झालं ते. कारण काय होतं की जन्मापासून जर आपल्याला एखादं अपंगत्व असेल तर ते आपण लहानपणापासून स्वीकारलेलं असतं, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल फारसं काय वाटत नाही. पण असं काहीतरी ॲक्सिडेंटली घडलं, ते पण मोठं झाल्यानंतर, तर त्याच्यानंतर आयुष्यात खरं तर उभं राहणं म्हणजे खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी तुला सॅल्यूट करावं असं वाटतो, कारण ते ॲक्सेप्ट केलंस तू आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीचा कुठेही न्यूनगंड किंवा खचून न जाता त्याच्यातून तू उभा राहिलास. काय झालं होतं नक्की? काय झालं तर माझी जस्ट 12वी झाली होती. 12वीचा रिझल्ट लागला म्हणजे रिझल्ट नाही लागला, 12वी झाली जस्ट, आणि 1 महिनाभरानेच मी कंपनीत मित्रासोबत काम करायला गेलो. कशाची कंपनी होती? आणि ती होती रांजणगावमधली स्टील, JSW स्टील. बरं, JSW स्टीलमध्ये स्टीलची कंपनी. हा, तर आम्हाला कंपनीत ॲक्च्युली दुसऱ्या कंपनीत जायचं होतं, नवीन दुसरी कंपनीमध्ये जायचं होतं. तर मी काय केलं, माझ्या मित्रासोबत गेलो, 1 दिवस रूमवर राहिलो. दुसऱ्या दिवशी नाईटला एका जणांनी आम्हाला फोन केला आणि ते म्हणाले तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम भेटेल आजचे दिवस, 400 रुपये हजेरी. आणि आम्ही तेच ऐकून लगेच गेलो. तर मग ते मला म्हणले तुला प्रेसवर काम करावं लागेल. आता प्रेसवर काम करावं लागेल म्हणल्यानंतर मला ते प्रेस इथेच काय आहे ते मला माहीत नव्हतं. प्रेस म्हणजे मला कधी, मी प्रेसवर काम केलं नाही, प्रेस मशीन नसतं कधी. तर ते डायरेक्ट मला म्हणले की प्रेसवर काम आहे तुला. ठीक आहे बाबा, प्रेसवर काम आहे. तर त्यांनी हेल्पर म्हणून काम, मला एक 15-20 मिनिटं हेल्पर म्हणून, म्हणजे ते छोटे पार्ट असतात ना, ते फक्त इकडून तिकडे शिफ्टिंग करायचं एवढंच काम दिलं. अर्ध्या तासानंतर मला तिने डायरेक्ट मशीन ऑपरेटरला ठेवलं. तर त्या मशीन ऑपरेटरवर जे ना 2 जण ठेवावं लागतात मशीन चालवायला. तर त्यावेळेस आपलं एकच जण ठेवावा लागतो. मशीनचं ते रॉड लावायला पण 1 जण आणि ते प्रेस करायला पण 1 जण, म्हणजे एकच ते हँडल करू शकतो. तर त्या टायमाला आम्हाला 2 जण ठेवलं. बरं. 1 जण माझ्या पाठीमागे उभा होता आणि मी पुढं. तर त्या मुलाने काय केलं, आणि त्याच्या मागं तो माझ्या पाठीमागे उभा होता आणि त्याच्या मागे त्याचे मित्र होते. तर ते मित्राला बोलता त्याने ते असं मागं बघायचा, प्रेस करायचा, पुढं बघायचा, प्रेस करायचा. त्याचं प्रेसवर एवढं लक्ष नसतं, कारण बोलण्यामध्ये राहायचा तो. तर मी नेमकंच ते रॉड लावला आणि त्याने ती बटन दाबायचं, एकच झालं. आणि त्याने असं बटन दाबलं पाठीमागं बघून, माझ्याकडे पाहिलंच नाही. आणि ते नेमकं 2 हात होते माझे. ते बरं झालं, नेमकं एक डावा हात काढून घेतला होता आणि हे हात पुढं लावणारच का, लगेच तिकडून बटन दाबलं, ते डायरेक्ट हातावर मशीन पडलं. अरे बापरे. डायरेक्ट उडून पडला हात, म्हणजे चेपटा डायरेक्ट त्याचं मासच झालं. आणि 4 बोटं जे आहेत ना असे पुढे फडफड करीत होते उडून पडल्यानंतर. म्हणजे भयानक विषय. आणि ती कंडिशन म्हणजे सांगण्यासारखी कंडिशन नव्हती, लय म्हणजे लय भयानक वेळ आली ती माझी त्या टायमाला.
म्हणजे सोबतच्या असणाऱ्या मित्रासोबत किंवा सोबतच्या असणाऱ्या कामगाराच्या चुकीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. हा, त्याच्यानंतर मग काय कंपनीने वगैरे काय जबाबदारी उचलली? तर पण ती कंडिशन अशी झाली, नेमका माझा हात गेला आणि ते मशीन नेमकं हातावरच लॉक झालं. ते वरती जाईना आणि खाली जाईना. तर ते सगळे घाबरले, एका जागेवर आले. ते मशीन खोलायला अर्धा तास लागला. तेव्हा मी असं हात धरून बसलो होतो मशीन. बापरे. आणि मशीनमध्ये हात धरून बसलो. आणि ते इंजिनियर, आता रात्रीचे मला वाटते 10:30-11 वाजले होते. ते इंजिनियरना त्यांना घरून फोन करून बोलून घ्यावं लागलं आणि ते मशीन खोलून ते मशीन वर घ्यावं लागलं. तेव्हा माझा हात निघाला. प्रचंड वेदना झाली. तासानंतर हात निघाला आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने मला हॉस्पिटलमध्ये वेळ लागला. म्हणजे 1 तासभर माझा असा जात होता बाहेरच, म्हणजे ॲक्सिडेंट. ते मास पडत होतं खाली. 1 तासभर माझा हात बाहेर होता. आणि नंतर हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांनी भूल न देता माझा हात कट केला. त्यावेळेस मला खूप त्रास झाला, भयानक त्रास. लय म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट नाही, एवढं भयानक त्रास झाला. मग या सगळ्यामध्ये मित्रांची साथ कशी लाभली किंवा कुटुंबाने कशी साथ दिली या सगळ्यामध्ये? आता त्याच्यामध्ये कुटुंबाने साथ म्हणजे कुटुंबासाठी धक्काच असेल ना हा लय मोठा. भयानक धक्का. आता त्याच्यानंतर मला सांगावं का नाही असं झालं घरी. तर मी ज्या दिवशी झालं त्या दिवशी सांगितलंच नाही, दुसऱ्या दिवशी सांगितलं घरी. बर. दुसऱ्या दिवशी घरी घरच्याला सांगितल्यानंतर घरचे फास्ट आले. मग रडत घरच्यासाठी शॉकच होतं ना ते. वडील लय रडले, आई वडील सगळेच रडले. मग कंपनीने काय आर्थिक मदत वगैरे केली? कंपनीने नाही जास्त काही मदत केली. कंपनीने खर्च वगैरे दिला हाताचा वगैरे, पण जबाबदारी काय उचलली नाही पुढची वगैरे? ते काय झालं बैल म्हणजे त्यांना आम्ही लईच म्हणलो त्यांना बरं का, पण त्यांनी मदतच नाही केली. आणि पहिल्याच दिवशी 2 तासांनीच झालं. जर कंपनीमध्ये मी 1-2 महिने जर सारखं काम करत असतो तर शक्यतो त्यांनी काही केलं असतं, पण त्यांनी काही केलं नाही. करायला पाहिजे होतं त्यांनी थोडंफार काही मदत, पण नाही केली त्या टायमाला. आणि त्या टायमाला मी पण एवढा मजबूत नव्हतो, माझे घरचे पण एवढे हे नव्हते की त्यांना बोलू शकतो, हे करू शकतो. मला बरेच जण म्हणले कोर्टामध्ये केस करा त्यांच्याविषयी. म्हणलं आता ती कोर्टामध्ये केस करायला काही नाही, पण ती चालवण्यापुरते तर पैसे नाही पाहिजे. ते पैसे त्या टायमाला नसल्यामुळं त्यांची कोण आर्थिक मदत नाही घेता आली काही. आणि सगळंच झालं. मग नंतर तर मग ते माझं मला वाटतं 4-5 महिन्यानंतर नीट झालं. आणि विचार माझे भयानक जायचे डोक्यात, आता मी काय करणार. आता हात तर गेलाय. आणि ज्या टायमाला माझा मशीनमध्ये हात गेलताच त्यानंतर माझा 15-20 मिनिटांनी डोक्यात विचार आलता, देवाने दिलता का माझ्या मनाने दिलता, असा विचार आलता. की म्हणलं आता ऑलरेडी हात तर गेलाय, आता तो काय परत मागे येणार नाही. आता याच्यानंतर काय करशील हे बघ. आता याच्यानंतर ती मी म्हणजे माझ्या मनानेच मला सांगितलं सारखं झालं की भाऊ याच्यानंतर काहीतरी करून दाखव. त्याच्यानंतर मी पॉझिटिव्ह एवढा राहिलो भयानक की असा विचारच नाही केला की मला हात नाही. कितीतरी गोष्टी मी हात गेल्यानंतर शिकलो. 4 व्हीलर मी हात गेल्यानंतर शिकलो. 2 व्हीलर मला येत होती हात जायच्या आधी, पण त्याच्यानंतर आता परफेक्ट शिकलोय. 3 जण मी एका गाडीवर घेऊन हिंडतोय सध्या, म्हणजे जमतं मला. आणि कितीतरी गोष्टी. आणि मला गायनाचा पहिल्यापासून नाद होता, म्हणजे आवड होती गायनाची. जशी लहानपणापासून मी शाळेमध्ये राहायचो, शावगावला भारती हायस्कूल शाळेत. तर तेव्हापासून माझे एक शिक्षक होते मगर सर म्हणून. मी त्यांचं शिकून मला गायनाचा छंद निर्माण झाला. आणि मी गायनाचं काम सुद्धा हात गेल्यानंतर जास्त केलं. माझं युट्यूबला चॅनल आहे PS स्टार म्हणून, त्याच्यावर माझे गाणे आहेत. म्हणजे मी गायन काम पण बऱ्यापैकी शिकलो हात गेल्यानंतर. असं झालं ते. मित्रा कसं सहन केलं सर हे एवढं मोठा इन्सिडेंट्स घडल्यानंतर? त्याच्यातून पण पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन जसं सांगितलं तसं त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकला असतो तुझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे खरंच एक युवकांसाठी प्रेरणा घेण्यासारखं आहे याच्यातून. कारण सोपं नसतं असं इन्सिडेंट्स घडल्यानंतर पुढं आयुष्यामध्ये जाणं वगैरे. आता कसं चालू आहे सगळं? आता चालू आहे, आता लोकांना हसवायचं काम करतोय जेवढं होईल तेवढं. स्वतःचं दुःख लपवून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतोय. रोहित शर्माचा टॅग कसा काय पडला? म्हणजे काय ते काय गंमत आहे ती गंमत अशी झाली. एक दिवशी काय झालं, आता इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायचं माझ्या डोक्यात पण नव्हतं आणि मला कल्पना पण नव्हती मी 9-10 लाख फॉलोअर्स कमवू शकतो. सुरुवात कधी झाली इंस्टाग्रामची तुझी? मार्च मधल्या 17 तारखेला माझा एक व्हिडिओ 10,000ला व्हायरल झाला. बरं, म्हणजे अजून 1 वर्ष पण नाही झालेलं. 7-8 महिने झाले फक्त. 7-8 महिन्यामध्ये 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोकांपर्यंत पोहोचलायस. ओके. तर ते काय झालं माहिती का, एक दिवशी मी माझं दुकान आहे माझं घरासमोर, छोटीशी टपरी. ओके. तर मी मध्ये म्हणजे हात गेल्यानंतर 6 महिन्याने मी गाडी घेतली एक 4 व्हीलर परमिट गाडी घेतली, ती पण भाडे मारायला. आणि मी स्वतः भाडे मारले 3-4 महिने नगर पुणे स्वतः एका हाताने गाडी घेऊन. बरं. म्हणलं आता काहीतरी करल्याशिवाय पर्याय नाही. आणि काय करावं ते कळा ना. आणि गाडीचं मला जमायला लागलं थोडंसं. मी गाडी घेतली पण ती विकली 4 महिन्यानंतर. आणि नंतर मी विचार केला काय करावं. माझ्याकडे काहीच नव्हतं, पर्यायच नव्हता काही
करण्यासारखं. तर असंच म्हणलं इंस्टाग्रामवर रील बघत बसलो 2-3 दिवस नंतर मला असा नाद लागला ते रील बघायचा नुसत्याच रील यायचा इंस्टाला आणि भारी भारी कंटेंट क्रिएटर चांगली भारी भारी बनवायची. आणि म्हणलं हे तर एवढे भारी बनवते. एक दिवशी लगेच कॅमेरा ओपन केला, म्हणलं आपण तरी काहीतरी टाकून द्यावा बाबा इंस्टाला. तर लगेच पुढे कॅमेरा घेतला असं चालू केला आणि लगेच म्हणलं अरे भावा अरे नको इंस्टाग्रामच्या नादी लागू, काहीतरी कामधंद्याचं बघ, इंस्टाग्राममुळे वायाला चाललास तू. असंच म्हणलो आणि अपलोड करून दिला. तो गेला दुसऱ्या दिवशी 10,000 कडे आणि मला माहिती नाही 10,000 गेला. एका मित्राने मला सांगितलं तुझा व्हिडिओ व्हायरल कसं काय झाला, काही तू ऍक्च्युअली म्हणजे काही हॅक लावलंय का त्याला, कशामुळे वाढीला. म्हणलं कुठे गेला व्हायरल काय, मला मी पाहिला अकाउंटला व्हायरल गेला पाहिला. तेव्हापासून मला जीच हे झालं म्हणजे आवड निर्माण झाली ते व्हिडिओ बनवायची. मग पहिली कमेंट मी वाचली, भाजलेला रोहित शर्मा. भाजलेला रोहित शर्मा म्हणलं, मला म्हणलं असंच म्हटलं असेल. दुसरा व्हिडिओ बनवला तो पण 8-9 हजारकडे गेला. तिसरा व्हिडिओ बनला तो 10-15 हजारकडे गेला. आणि प्रत्येक व्हिडिओला रोहित शर्मा ते नावच पडलं रोहित शर्मा. म्हणलं रोहित शर्मा काय विषय नेमकी होता, मला एक माहित होतं, मला रोहित शर्मा आधी माहित नव्हता. मेन म्हणजे मला रोहित शर्मा माहित नव्हता आधी. मला एवढं माहित होतं की क्रिकेटमध्ये विराट कोहली हा नाव आहे, मोठं नाव आहे विराट कोहली. ते पण इंस्टाग्राम फॉलोअर्स लई विराट कोहलीचे आणि त्याचं नाव लय मोठं होतं पहिल्यापासून. तर मग रोहित शर्मा नंतर मी सर्च केलं रोहित शर्मा. मला क्रिकेटचा नाद नाही. मला एका मित्राने सांगितलं मी लय मोठा फॅन आहे रोहित शर्माचा. तेव्हा मला रोहित शर्मा माहिती झाला. म्हणजे ऑलरेडी मला ते जास्त आपण ते व्हिडिओ वगैरे बघत नव्हतो किंवा आपण आयडियल नव्हता आपला, त्याच्यामुळे माहित नव्हतं. तर ते भाजलेला रोहित शर्मा नाव आलं आणि लगेच दुसरी मी व्हिडिओ त्याच्याच बनला, त्या कमेंटवरच व्हिडिओ बनवला. मला भाजलेला रोहित शर्मा म्हणतो काय रताळ्या आणि म्हणन चल काय करायचं ते कर म्हणलं. मी म्हणन भाजलेला रोहित शर्मा, तू येस म्हणलं मी नाही तू, असं म्हणजे व्हिडिओ तसा बनवला. तर तेव्हापासून दिस टॅग लागला आणि सहज एक दिवशी आरशात जाऊन पाहिलं, ह्याला म्हणलं रोहित शर्मा सारखा दिसतो काय मी. आणि खरंच रोहित शर्मा सारखा दिसलो. मग तेव्हापासून कळलं मला त्याच्यामुळे रोहित शर्मा म्हणते. म्हणजे रोहित शर्मा सारखा दिसतोयच म्हणून रोहित शर्मा म्हणतात तुला. फेसलुक रोहित शर्मा सारखा आहे, दाढी वगैरे. आणि दाढी मी ठेवत नाही, ती मनाने तशी झाली म्हणजे त्यासारखं. पण भारी वाटतं लोक रोहित शर्मा म्हणतात किंवा मराठीतला रोहित शर्मा म्हणून ओळखतात. मला भारी कधी वाटतं माहिती का, चांगलं बोललो भारी वाटत नाही, मला वाईट बोललो भारी वाटतं. पहिला माणूस असा बघितला ज्याला निगेटिव्ह बोलल्यानंतर चांगलं वाटतं. मला कधी कधी काय होतं इंस्टाग्रामला व्हिडिओ मध्ये काय होतं, चांगले कमेंट आले का, चांगले कमेंट आले भारी वाटत नाही, वाईट कमेंट पाहिजे मला काहीतरी. वाईट कमेंट जर आल्या का मला त्याचे कंटेंट तयार करता येतो, त्या कमेंटवर तयार करता येतो कंटेंट तयार करतो. लोक कमेंट असे खतरनाक करतात रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत, मीच त्या कमेंटला बघून हसतो, बाकीच्या हसाच्या लांबच राहिले. म्हणजे मी स्वतःच माझ्या कमेंटला असतो. नाही, तुझ्या फॅन्सचं पण कौतुक करावं तितकं कमी आहे. त्याचं कारण असं की ते निगेटिव्ह जरी कमेंट तुला करत असतील तरी सुद्धा तू जेव्हा तुझ्या त्या हातावरती जेव्हा व्हिडिओ बनवतोस ना, तेव्हा तीच लोक तुझ्याबद्दल भावुक होतात. आणि त्या लोकांना खरंच तुझ्याबद्दल लय म्हणजे भयानक सपोर्ट केला त्यांनी मला लय. म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी एवढं सहकार्य केलंय, तेच मला स्वतःवर हे होत आहे. 8-9 महिन्यामध्ये 10 लाख लोकांपर्यंत पोहोचलायस तू. मला वाटतं माझे 3 महिन्यातच ग्रिप धरला अकाउंटने. 3 महिन्यापूर्वी माझे 2 लाखच फॉलोअर्स होते, त्याच्यानंतर माझे 8 लाख फॉलोअर्स वाढले. कारण तुझा मला मेसेज आला होता तेव्हा आय थिंक मला वाटतं काहीतरी 1 लाखाच्या आसपास तुझे फॉलोअर्स होते. 1.25 लाख. आणि त्याच्यानंतर मी तुझी आयडी चेक केली तेव्हा तू 5 लाखांवरती होतास. मलाच धक्का बसला, रे आम्ही 2.5 वर्ष झालं वर्क करतोय तरी आम्ही 2.5-3 लाखांपर्यंत आहे. कितीतरी मित्र म्हणले तू फॉलोअर्स वाढलेत म्हणला. आता मग वाढायची ट्रिकच मला माहित नाही कशी वाढायची. बरोबर. पण ते नंतर लोकांना ते व्हिडिओ मार्फत व्ह्यूज वर ते कळलं की ते वाढले. पण आता कसं झालं की आता मोबाईल पण लहान मुलांच्या पण हातात असतो. आता सुरुवातीचे तुझे थोडेसे जे होते ते थोडेसे वादग्रस्त होते, म्हणजे जरा अपशब्द वगैरे भरपूर असायचे. आता जबाबदारी वाढली असं वाटतं का, जरा कंटेंट शिफ्ट करावं? लय वाढली, थोडी नाही लय वाढली. आता कंटेंट शिफ्ट करावं असं वाटतं. शिफ्ट करावं वाटतोय, पण एवढा पण शिफ्ट करावं नाही वाटत की जेणेकरून लोक आपल्याला सोडून देतील. शिफ्ट असा करणार आहे कंटेंट मी आता ते शब्द तसले वापरणार नाही. ओके. तर ते शब्द टाळणार मी वापरायचे, पण कॉमेडी येडे चाळे सोडणार नाही. येडे चाळे मात्र शेवटपर्यंत होणार, कारण येड्या चाळ्यामुळे लोक बघत राहिले आपल्याला. नाही ना, लोकांना हसवतोस तू, ही खूप मोठी गोष्ट आहे ना. त्यांचं आयुष्य वाढतंय तुझ्यामुळे. नाही, पण लोकांना काहीतरी भावनिक काहीतरी वेगळं लोकांना वाटू नये, काहीतरी लोकांना चुकीचं काही त्यांना वाटू नये, त्याची मी थोडी हेराई ठेवीन, नाही का, काळजी घेईन त्याची. मला अजून एक क्वेश्चन विचारायचा आहे तुला, आणि मला वाटतं महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा हाताचा इन्सिडेंट झाला बरोबर, असं झाल्यानंतर जे नातेवाईक वगैरे असतील, समाजातले काही लोक असतील, बऱ्याच लोकांनी
तुला इग्नोर करायला चालू केलं असेल आणि आज तू काहीतरी अचीव केलंयस किंवा आज महाराष्ट्रामध्ये तुला महाराष्ट्राचा रोहित शर्मा म्हणून ओळखतात सगळीकडे, तर ती दुरावलेली लोक आता परत येऊ बघतायत का आयुष्यामध्ये, किंवा आयुष्यामध्ये काही चेंजेस झाले का त्याच्यानंतर? स्टार्टिंगला जर किंवा कोणी कधी चौकशी पण करत नव्हता, तो आता येतोय जवळ, फोटो काढतोय किंवा आमचा पाहुणा आहे, माझा भाऊच आहे म्हणून सांगतोय, असं होतोय ना? तसं होतंय ना? ज्यावेळेस हात गेला होता आम्हाला जवळ एवढे नव्हते, पण हात गेल्यानंतर नव्हते जवळ, पण ज्यावेळेस मी व्हायरल झालो थोडासा इंस्टाग्रामला म्हणा, मग लोक जवळ येतात. म्हणजे झालं आयुष्यामध्ये चेंजेस झाले. दुरावलेली सुद्धा लोक जवळ आले, एवढं मात्र खरं. हात जेव्हा व्यवस्थित होता तेव्हा काय आयुष्यामध्ये कोणी स्पेशल व्यक्ती होती का? तसं काही नव्हतं, होतं पण आता ते लहानपणी 6वीलाच प्रेम झालं एका पोरीवर, काय ती सोडून गेली, सगळा पाचका झाला. हा का? तिला माहितीये का आता हे असं झालंय ते आपल्याला? तिला माहिती बरं का, पण आता तिचं ते पोरीचं कसं असतं माहिती का, ती मला आवडत नाही की बाबा 6वीला असताना एका मुलीवर प्रेम झालं माझं. 6वी 7वी 8वी 9वी 10वीला तिने थोडंसं दुर्लक्ष केलं आणि हात गेल्यानंतर तिने एकदम दुर्लक्ष केलं. तिला वाटलं असं याला हात गेला आता काय बघावं, पण आता मी व्हायरल झाल्यानंतर ती माझ्या मागं पळती, पण मी तिला भाव देत नाही. असंच पाहिजे म्हणजे रियालिटी. मला सांगा, मुली असो किंवा एखादा व्यक्ती असो, ज्यावेळेस आपले वाईट काळ चालू आहे त्यावेळेस ते आपल्या सोबत नाही, ज्यावेळेस आपला अचानक चांगला काळ आला त्या व्यक्ती सोबत आलो, मतलबी झाली, कसं सांगा बरं, मतलबी झाली ना ती व्यक्ती, मतलबी झाली, स्वार्थी झाली, स्वार्थ बघून जवळ आले. त्याच्यामुळे मी आता विचार करून एवढा पण नाही विचार करीत, थोडंसं तुका म्हणे माझे कसे जसे होईना तसे, ती शब्द आहे ना तसा वागवतोय मी आता. जसं चाललंय तसं चाललंय, त्यात चांगलं आपलं सांभाळायचं, वाईट सोडून द्यायचं. लोकाला वाईट वाटलं तरी त्याचं काही घेणं नाही आपल्याला, फक्त आपल्या लोकाला जवळच्याला वाईट वाटून यायची काळजी घेतोय. या सगळ्या प्रवासामध्ये मित्रांची साथ कशी मिळाली? लई मित्रांनी सपोर्ट केला, लई साथ भरपूर दिली. आजही आहेत वाईट काळात पण मला कितीतरी मित्रांनी साथ दिली, ती आज पण देतात आणि ते माझ्यासोबत आहेत सध्या. त्याचं काय कायम राहणार, कायम राहणार. आता पुढे काय प्लॅन आहे? आई वडिलांचा तर कोयता बंद केला असतो बरोबर, आता पुढे काय? लग्न वगैरे काय? कधी? अजून काय डोक्यात नाही आपलं, करू आता काय कोणी पण मिळून जाईल. नाही 10 लाख लोक आहेत आपल्याकडे, एखादी फॉलोअर्सच म्हणेल रोहित शर्मा मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. ठीक आहे, बघू आपण काय होतंय ते. लग्नाचं अजून डोक्यात नाही, झालं तर चांगलं आहे, करू. लग्नाचं डोक्यात नाही, पण प्लॅन तर भरपूर आहेत, फक्त लोकांच्या मनात उतरायचंय, एवढंच लय मोठा प्लॅन आहे आपला, बाकी तर चालूच आहे सगळं. वैजनाथ, हाताचा इन्सिडेंट सांगितलास तू की हात जवळपास 15 ते 20 मिनिटं तुझा अडकून होता. त्यावेळी मनामध्ये बरेच विचार आले असतील, बरेच प्रश्न निर्माण झाले असतील. आता तू म्हटलास की मी त्यावेळी सुद्धा विचार करत होतो की आता मला याच्यातून पॉझिटिव्ह गोष्टी कोणती घ्यायची आणि पुढे काय करायचं आहे ते. ही प्रेरणा नक्की मिळाली कुठून तुला? म्हणजे कुठून मिळते एवढी? एखादं आपल्याला थोडंसं खर्चटलं किंवा लागलं तरी अंथरून धरतो आम्ही. एवढा मोठा आयुष्यामध्ये ॲक्सिडेंट घडून सुद्धा तरी सुद्धा तू म्हणजे एवढं पॉझिटिव्ह झालास, याच्या पाठीमागचं रहस्य काय? तर याच्या पाठीमागचं म्हणजे आता आयडियल जर म्हणलं ना, माझे तानाजी मालुसरे तुम्हाला माहीत असतील, त्यांनी बघा हात गेला होता त्यांचा, तुटला होता लढाईमध्ये, तर त्यांचा हात तुटल्यानंतर सुद्धा ते एका हाताने लढाई लढले, तर ते एक हाताने लढले. आपण तर त्यावेळेस ते एवढं त्यांनी म्हणजे सगळं होऊन एवढं लढाई केली, तर आपल्याला काय म्हणजे जीवन जगायला काय हरकत आहे? सगळ्यात मोठा पॉईंट हे ना. कितीतरी लोक आहेत असे की त्यांना एक हात जाऊन द्या, त्यांना 2 पाय नाहीत, 2 हात पण नाहीत, माझा तर एकच हात नाही. काही काही असे येतं त्यांना धरायला उचलून मांडायला एक जण असतोय, त्यांना घेऊन जायला एक जण असतो. म्हणजे आपला तर एकच हात गेला आहे, तर त्या मग ते विचार करतो आपल्यापेक्षा वाईट कोण आहे, त्याचा विचार जर आपण केला तर आपण चांगलं जगायला काय हरकत आहे? आपल्याला पॉझिटिव्ह थिंकने आपण जगू शकतो किंवा आपण चांगलं राहू शकतो, असा विचार केला मी. आणि त्यावेळेस असं म्हणजे वाटलंच मला की जाऊन द्या आपलं एकच हात गेला, पण कितीतरी लोक आहेत असे जीवन जगतात भाऊ, त्यांना काहीच नाही, काहीच करता येत नाही, त्यांना जेवण करता येत नाही, त्यांना स्वतःचा घास स्वतःच्या तोंडात सुद्धा टाकता येत नाही, दुसऱ्यालाच सांगावं लागतं की मला जेवण बरं हो, मग ते जेवतात. असा विषय त्यावेळेस ते मला वाटलं. नाही, खरंच ज्यांना अपंगत्व आले ना त्यांच्यासाठी वन ऑफ द बिगेस्ट इन्स्पिरेशन आहेस तू, आणि असंच तुझं काम चालू ठेव. मला अजून एक विचारायचं आहे की आम्हाला येडेचाळे करणारा रोहित शर्मा माहिती आहे सोशल मीडियावरचा, रोहित शर्मा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण असाच आहे का? नाही म्हणजे आयुष्यामध्ये मी जसे इंस्टाग्रामला येडेचाळे करतो तसा रिअल मध्ये नाही एवढं मात्र करायचं. ओके, म्हणजे लोकांना आवडतं म्हणून लोकांना आवडतं म्हणून मी ते तसं वागतो किंवा तसं ते दाखवतो,
पण तसं रिअलमध्ये नाही. आपलं म्हणजे राहणीमान वेगळं आहे साधारण तुमच्यासारखं. पण ते लोकांना आवडतं म्हणून एडीचाळी करावं लागते, लोकांना दाखवावं लागतं असं आहे. वैजनाथ, मी पण एक इन्फ्लुएन्सर आहे आणि मी पण सोशल मीडियावरती कार्यरत असतो. आम्हाला कधी एखादी चुकीची कमेंट आली तर आम्ही रात्रभर झोपत नाही, कारण आम्हाला प्रश्न पडतो की अरे आम्ही काय असं चुकीचं केलं की लोक मला चुकीचे बोलत आहेत. पण आता तुझ्या जर कमेंट बघितल्या तर 1000 मधल्या जवळपास 900 कमेंट तुला चुकीच्याच असतात. लोक खूप खराब पातळी सोडून पण बोलतात. याचं वाईट नाही वाटत? त्याचं काहीच वाईट वाटत नाही मला. कशामुळे माहिती का, की मी बघतोय कमेंटचं जी वाईट येते का तीच मी स्क्रीनला घेतो, म्हणजे व्हिडिओमध्ये घेतो वरती हेडला, आणि त्याच कमेंटवर मी कॉमेडी रिॲक्शन देऊन व्हिडिओ बनवतो. त्याच्यावरच ते व्हिडिओ व्हायरल आहेत. म्हणजे लोकांना वाटावं नाही, म्हणजे मी नाही का माझे व्हिडिओ बनवायच्या आधी मी कितीतरी व्हिडिओ बघत जायचो, त्यांना वाईट कमेंट जायच्या काहीच्या व्हिडिओला, त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढायचेच बंद करीत होते. बरोबर. ते काय म्हणून जायचे, मला वाईट कमेंट यायला लागल्यात, चल मी बंद करीत जायचो. बंद करणारे मग व्हिडिओ काढायचे. म्हणजे 50,000 फॉलोअर्सवाल्यांनी त्या कारणामुळे व्हिडिओ काढायचे बंद केले, कमेंटमुळे फक्त. नाही तर कमेंट ऑफ करतात ते. तर मी माझ्या डोक्यात आलं, म्हणलं आता अशा व्हिडिओ कमेंट येतात ना आपल्याला, तर ह्या लोकांनी अशा येणे केल्या पाहिजे, उत्सुकतेने केले पाहिजे, असं डायरेक्ट रागात नाही केलं पाहिजे किंवा असं नाही. मग त्याच्यामुळे मी काय करीत जायचं माहिती का, एखादी वाईट कमेंट आली का तिला लगेच तिचा स्क्रीनशॉट काढून फक्त मी ID ती ब्लर करतो, दिसून देत नाही लोकांना, आणि मी ती हेडला ठेवतो आणि त्याच्यावर रिॲक्शन देऊन काहीतरी कॉमेडी करून लोकांना हसवतो. मग त्याचं मला एवढं काही वाईट वाटतच नाही. लोकांना तेच आवडतं. त्याला सवय झाली ॲक्च्युली, मध्ये सवय झाली मला ती. पहिले स्टार्टिंग 1-2 व्हिडिओला मला वाईट वाटलं, म्हणलं अशा कशा येऊ राहिल्या शिवाय वगैरे. पण नंतर आता मला ते किती घाण शिवाय जरी आल्या ना तरी मला त्याचं काहीच वाटत नाही. ते डायरेक्टली मला जर खरंच एखाद्या कमेंटला मला म्हणजे मी जर हसलो का, ज्या कमेंटला मी हसन का ती कमेंटची स्क्रीनशॉट काढतो, ती स्क्रीनला व्हिडिओला घेतो आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवून परत अपलोड करतो. फॅन्स एवढं वाईट बोलतायत तुला आणि ते हसतायत, त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणारा सोशल मीडियावरचा पहिलाच इन्फ्लुएन्सर कदाचित असावास तू. आणि ह्यासाठी खरंच कौतुक आहे तुझं, कारण कुठेतरी त्यांचं आयुष्य वाढवतोयस तू. ते हसतायत तुझ्या कमेंट्सवरती किंवा तुझ्या व्हिडिओवरती. त्यामुळे आता काही कमेंट आजच्यापर्यंत सांगता येत नाही तिथं. हा नाही, बरोबर आहे. कमेंट म्हणजे भयानक भाजल्यावर रोहित शर्मा तर किरकोळ आहे, पण लय विचित्र कमेंटवर रिॲक्शन दिले. हो, खूप खराब बोलतात ना. पण याचं वाईट नाही वाटत? नाही वाईटच वाटत नाही. वाईट स्टार्टिंगलाच वाटलं बरं का, पण ते वाईट कशामुळे वाटत नाही माहिती का, त्यांनी जर कमेंट नाही केल्या तर आपण व्हिडिओ बनवणार काय. मला कधी काय होतं, कंटेंट 2-3 कंटेंटवर व्हिडिओ बनवतो मी सारे, म्हणजे जे असे कॉमेडी होते समज, फ्रंट कॅमेऱ्याने म्हणा किंवा बाहेर डान्स वगैरे करताना म्हणा, किंवा एखादं असंच काहीतरी रोहित शर्मावर म्हणा, एखादा IPL चालू असताना किंवा क्रिकेट चालू असताना एखादा कॅच घेतला एखाद्या प्लेअरने त्याच्यावर व्हिडिओ काढताना म्हणा, म्हणजे ते वेगळं कंटेंट झाला. पण कमेंटवर जर व्हिडिओ म्हणजे कमेंट जर आल्याच नाही बघा, वाईट कमेंट जर आल्याच नाही तर आपण बनणार कसे होतो व्हिडिओ. माझं ते एक कंटेंटच आहे ना देऊ. तर मला जर 2-3 व्हिडिओ वाटलं आपले व्हायरल नाही गेली तर मी सगळ्यात प्लस पॉईंटचा व्हिडिओ तोच असतो माझा, कमेंट रिॲक्शन. कमेंटला रिॲक्शन त्याला व्ह्यूज जाते ते मला गॅरंटेड माहिती, कारण त्याचा व्हिडिओ बनवतोच तसं मी. आता तू जसं म्हटलास की मी तुला म्हटलं की तुला रोहित शर्मा का म्हणतात, त्यावर तू म्हटलास की मी तर रोहित शर्माला पहिला ओळखतच नव्हतो, पण आता खरं तर रोहित शर्मा या नावामुळेच तुझी ओळख झाली महाराष्ट्रामध्ये. मग भविष्यामध्ये किंवा जर संधी भेटली तर रोहित शर्माला भेटायची इच्छा आहे का? मला आत्ता वाटतं भेटावं. कारण त्याच्यामुळेच तर तुला एवढं मोठं नाव मिळालं. आता मध्ये रोहित शर्मा इथं आलते कुठं माहिती का, ते राशीनला आलते, राशीन. बरं. तर मी काय झालं, मला एवढं भेट वाटलं होतं, पण मी समोर गेलो, मला जायला उशीर झाला थोडासा, तेव्हा माझी भेट झाली असती. पण मला त्यावेळेस तिथं आले आणि माझी त्यांच्या मध्ये 100 मीटरचं अंतर होतं, तरी सुद्धा मला भेटल्यासारखं वाटलं होतं तिथं. म्हणजे मला एवढी उत्सुकता झाली. म्हणजे आता रोहित शर्माबद्दल प्रेम निर्माण झालं. मी बरेच तुझ्या मध्ये व्हिडिओ बघितले, तू त्या व्हिडिओमधून थोडंसं भावनिक होऊन बोलत होतास की दोस्तो मुझे एक हात नाहीये फिर भी मैं काम करता हूँ वगैरे असं तसं. त्याच्यानंतर शेवटी तू म्हणायचास की दोस्त एक फॉलो. तुला असं नाही वाटत कधी की आपण आपल्या परिस्थितीचं भांडवल करून आपण सोशल मीडियावरल्या लोकांची सहानुभूती घेऊन फॅन्स किंवा फॉलोअर्स कमवले? सहानुभूती नाही म्हणता येणार बरं का, पण ते ॲक्च्युली असं वाटतं की आपण जे करतोय त्याला लोकांचा खरोखर सपोर्ट असावा. कारण माझा तर फायदा आहेच, त्यांचा सपोर्ट मला आहे. पण मी आता तुम्ही उदाहरणार्थ जुन्या पद्धतीने बघा, थिएटर होते जुन्या पद्धतीने, थिएटर आज पण थिएटर आहेत, पण सध्या बघा पुष्पा 2 चालू आहे, सगळे ट्रेंडिंग चालू आहे. थिएटरला सुद्धा पैसे देऊन पिक्चर पाहावं लागते. पण आपण एवढी कॉमेडी करतोय, लोकांना हसवतोय, त्यांच्यापासून पण आपलं काहीतरी भेटलं पाहिजे ना. आपण तर त्यांना देतोय ऑलरेडी, कॉमेडीच्या माध्यमातून त्यांना सगळं काही
त्यांना आनंदात ठेवायचा प्रयत्न करतोय. पण त्याच व्यक्तींमुळं त्या लोकांमुळं आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून मला कधीतरी असं वाटतं की खरंच आपण असा पण व्हिडिओ बनवावा की त्या व्हिडिओ मार्फत आपला परिपूर्ण फायदा झाला पाहिजे. बरोबर नाही का. आता मी मस्त व्हिडिओमध्ये इमोशनल होतोय पण ते ॲक्च्युली होतो इमोशनल रियालिटीने. आणि खरंच मला ते माझाच व्हिडिओ बघून जर नंतर मी जर व्हिडिओ पाहिला ना ते बनवायच्या टायमाला काही वाटत नाही पण बनवल्यानंतर तेच मी व्हिडिओ बघून मी स्वतः इमोशनल होतो. कारण मलाच वाटतं की बाबा कुठंतरी मी सक्सेस होत चाललोय, कुठंतरी मी व्हिडिओ बनवतोय आणि लोक त्याला सपोर्ट करतात. जर त्या व्हिडिओमध्ये काही नसतं तर ते व्हिडिओ मिलियननी गेले नसते. माझे कितीतरी इमोशनल व्हिडिओ 10 मिलियन प्लस व्हायरल आहेत. आणि सगळ्यात जास्त जर म्हणलं तर मग खरं तर म्हणजे असं मला असं वैयक्तिक वाटतं बाबा. तू जसं मगाशी बोललास की विद्या बालन यांनी सुद्धा तुझ्या व्हॉइस वरती रील बनवली ना. विद्या बालनने ते 1 कप टी तुमने हमें दी हमने पी त्या व्हिडिओवर विद्या बालनने म्हणजे त्या व्हॉइसवर विद्या बालन मॅडमने व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे मोठे मोठे सेलिब्रिटी तुझे व्हिडिओज बघतात खरं तर. लाईक वगैरे येतात तुला नोटिफिकेशन येतात. त्यावेळेस ते वाटलं कळलं मला ते बनलेलं त्यावेळेस वाटलं कुठंतरी आपलं आयपॉड झालं काहीतरी. आता इथून पुढे कॉन्टेंट शिफ्ट होईल जेणेकरून लहान मुलगा सुद्धा तुझे व्हिडिओ आवडीने बघेल. म्हणजे सांगू शकतोस तू सगळे बघू शकतात असे कॉन्टेंट बनेन मी. सगळे टोटल माणसं बघू शकतात कारण जबाबदारी वाढली आता. आणि तू ग्रामीण भागातलायस मग आता कधी कधी असं पुण्याला वगैरे यावं लागतं शहरामध्ये. फरक काय वाटतो का दोन्हीकडल्या लाईफस्टाईल मध्ये किंवा दोन्ही? ग्रामीण नाही मी म्हणजे ग्रामीण भागात राहतो मी पण एवढा पण गावंढळ नाही की डायरेक्टच माहित नाही. पुणे माहित नाही, मुंबई माहित नाही. मी ऍक्च्युअली पुण्यामध्ये हिंडलेलो आहे पहिले आणि मुंबईमध्ये पण गेलेलो आहे. मामाचे आपलं चुलत्यांच्या त्यांच्यापाशी राहिलेलो आहे. पण वाटतं बदल तर खूप आहे. पण एवढा बदल असा आहे की सिटीमध्ये आपण पाहतो थोडंसं प्रोफेशनल वाटतं थोडंसं. आणि गावाकडे जर पाहिलं तर वातावरण जर घ्यायचं असेल तर गावाकडलंच बरोबर. शांत वातावरण जर पाहिजे असेल तर गावाकडेच राहावं लागतं. आणि पैसा कमावायचा जर असेल तर थोडं यावं लागतं गावातल्या लोकांना सिटीमध्ये राहायला. मग ते बदल आहे ना थोडासा. आता पुढे काय करायचा प्लॅन आहे भविष्यामध्ये? पुढं आता इथपर्यंत झालोय थोडं सक्सेस भेटलोय थोडंसं. आता याच्यापेक्षा जास्त कसं भेटेल ते पाहतोय थोडंसं कुठंतरी अजून कुठे चढण्याचं बघतोय एक. म्हणजे एवढ्यावरती थांबणार नाहीये. अजून पुढे जायचं. नाही अजून पुढे जायचं. थांबणार तर शेवटपर्यंत. स्टार्टअप आताशी झालंय. स्टार्टअप तर आताशी केलंय. हे तर सुरुवात आहे. तरी अजून म्हणून घेतलं नाही इंस्टाग्रामची व्हिडिओ. पुढे तर राडा करायचा आहे. वैजनाथ, ओळख मिळाली तुला रोहित शर्मामुळे. ऍक्च्युअल मध्ये तू फॅन कोणाचा आहेस क्रिकेटमध्ये? क्रिकेटमध्ये मी पहिल्यापासून फॅन विराट कोहलीचा आहे. बरं आता मला सांग की रोहित शर्मामुळे तुला ओळख मिळाली, तू एवढा मोठा झालायस आणि तू फॅन आहेस विराट कोहलीचा. आता IPL येतंय, आता सपोर्ट कोणाला राहील मग? कारण तुला फॉलो करणारे लोक विराट कोहलीचे पण फॅन्स आहेत आणि रोहित शर्माचे पण फॅन्स आहेत. आता तेच मला कन्फ्युजन व्हायना. म्हणजे मला कळा नाही सपोर्ट कोणाला करावं. मी जर रोहित शर्मामुळे मुंबई इंडियन्सला सपोर्ट केला तर ते म्हणजे मलाच पटणार नाही की मी पहिल्यापासून विराट कोहलीचा फॅन आहे. बरोबर. आणि विराट कोहलीला RCBला सपोर्ट करावं म्हणजे ऍक्च्युअली मी RCBचाच फॅन होतो. RCBचा फॅन म्हणजे RCB नका की एकदा आपण ट्रॉफी आहे ना बरं का. पण पहिल्यापासून होतो. पण आता विराट कोहलीकडे घुसावा RCBला सपोर्ट करावं तर हे म्हणते म्हणजे धोका दिल्यासारखं होईने नाही का. रोहित शर्माने खरंच धोका दिला म्हणते विराट कोहलीकडे गेला तर ते का नाही मला आता सपोर्ट करायला करतो तुम्ही सांगा. कोणाला करायचं? कारण एका बाजूला मन पण जपली पाहिजेत फॅनची. एवढे लोकांनी तुला एवढा सपोर्ट केलाय आणि विराट कोहली मग मी RCBचाच फॅन आहे. RCBला सपोर्ट राहील फक्त. रोहित शर्माचा म्हणजे आता रोहित शर्मा म्हणजे आपण रोहित शर्मामुळे फेमस आहेत ना. आता रोहित शर्मा एकमेव माणूस आहे की त्याचा मी सध्या क्लोज फॅन झालो. म्हणजे कसं पहिल्यापेक्षा विराट कोहलीपेक्षा जास्त रोहित शर्माचा. म्हणजे सरळ तुला असं म्हणायचं की रोहित शर्माला मला सपोर्ट करायचा आहे, विराट कोहलीला नाही. विराट कोहलीला करायचं जाऊन द्या. म्हणजे दोघांना पण करायचंय. म्हणजे आता कन्फ्युजच झालोय मी. आता करावं कोणाला सपोर्ट? विराट कोहलीला करावं का रोहित शर्माला? तेच मला कळा नाही. कारण आपले जे लोक आहेत ना ते विराट कोहलीला पण सपोर्ट करणारे आहेत आणि रोहित शर्माला पण करणारे आहेत. म्हणजे असं झालंय. पण मला तर वाटत होतं रोहित शर्माने RCB कडून येऊन खेळावं. मुंबईला सोडून द्यावा आता रोहित शर्माने. बरेच दिवस झाले मुंबईकडून खेळलाय. काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि जर का रोहित शर्मा RCB कडून आला मग मी पूर्णपणे RCBचा फॅन होईन. वैजनाथ, जेव्हा आपण सोशल मीडियावरती फेमस होतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी खूप वाढते. कारण लोक खूप आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने बघत असतात आपल्याकडे आणि आपण काहीतरी त्यांना देत असतो म्हणून ते आपल्याला फॉलो करत असतात. अशा वेळी खरं तर आपण चुकीच्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे. मी माझं तुला एक्झाम्पल देईन की मला आज खूप सारे म्हणजे आत्तापर्यंत जवळपास 50 ते 60 लाखांचे प्रमोशन आले होते जे की बेटिंग ॲपचे होते. मी कधीच केले नाहीत
कारण मी माझ्या फॉलोअर्सना साक्षात देवच मानतो, कारण त्यांनी मला मोठं केलं आहे. त्यामुळे त्यांना चुकीच्या गोष्टी सांगणं मला पटत नाही किंवा माझ्या इथिक्समध्ये ते बसत नाही. आज मी तुझ्या प्रोफाईलवरती गेलो तर तुझ्याकडे फक्त बेटिंगचेच प्रमोशन्स असतात. तुला असं नाही का वाटत या सगळ्यांमधून ह्या गोष्टींचं प्रमोशन करून तू कुठेतरी तुझ्या फॅन्सना चुकीच्या मार्गाला लावतोयस? किंवा आता तुला तर माहितीच आहे, मी बऱ्याच अशा केसेस बघितलेत की अनेक मुलं लॉटरी पाय किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करून अक्षरशः भिकेला लागलेत. काही काहींनी घरदार विकले, काही जण एवढे कर्जबाजारी झालेत की त्यांनी जमिनी विकून आत्महत्या केल्यात. मग तुला असं नाही का वाटत आपण जे करतोय ते चुकीचं करतोय, हे नैतिकतेला धरून आहे असं वाटतं का तुला? आता मला ज्यावेळेस मी पहिलं प्रमोशन केलं होतं, मला वाटतं एक माझे 1.5 लाख फॉलोअर्स होते. तर त्यावेळेस मी पहिलं प्रमोशन केल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स पाहिला मी, तर बरेच लोक मला असं वाटलं की लोक नाराज झालेत. पण जसं युट्यूबला मॉनिटाईज झाल्यानंतर पेमेंट चालू होतं, बरोबर, इंस्टाग्रामला पेमेंट देत नाही. इंस्टाग्राम ते लय मोठं मला असं वेगळं वाटतं, इंस्टाग्रामला पेमेंट द्यावं. जसं युट्यूबला वॉच टाईमवर पेमेंट भेटतं, तसं इंस्टाला काहीतरी वॉच टाईम किंवा अशा याच्यावर पेमेंट द्यावं. आणि इंस्टाग्रामला बरेच क्रिएटर लोकांना मी पाहिलंय ज्यांना असं वाटतं की करावं नाही प्रमोशन, हे बेटिंग ॲपचं प्रमोशन करावं नाही, त्यांनी सुद्धा प्रमोशन केलंय. त्याचं एकच कारण आहे की इंस्टाग्राम कशामार्फतच पैसे देत नाही. आणि कितीतरी क्रिएटर लोक असे आहेत की त्यांचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज नाही, पण इंस्टाला मिलियननी फॉलोअर्स आहेत. बरोबर. आणि मग त्यांना असं वाटतं की आपण एवढी मोठी मेहनत घेऊन आपल्यासोबत 10 लाख, 5 लाख, 2 लाख, 4 लाख असे फॉलोअर्स सोबत आहेत, तरी सुद्धा आपण आपला 1 रुपया पण इन्कम नाही. मग त्या कारणामुळे इंस्टाग्राम क्रिएटर लोकांना प्रमोशन द्यावे लागते, करावं लागते. पण त्याच्यामधून लोकांनी त्याच्यामधून घ्यायचं काय, सोडायचं काय ते लोकांच्या याच्यावर आहे. पण आपण फक्त सांगण्याचं काम असतं. जसा प्रत्येकाचा एक बिझनेस असतो, तसा माझा किंवा प्रत्येक क्रिएटरचा तो बिझनेस आहे की या बायोमध्ये लिंक आहे, बायोमध्ये जा, रजिस्ट्रेशन करा, मोबाईल नंबर टाका, हे करा, की लोकांनी समजून घ्यावं की आपल्याला वाटतंय आपल्या याच्यामध्ये तोटा आहे, लोकांनी ते करू नये. आमचं सांगण्याचं काम आहे, कारण क्रिएटर लोकांचं काम असतंय, त्याच्यामधूनच आमची इन्कम आहे. बाकी जर पाहिलं तर बाकी इन्कम कशामधून नाही आहे. आणि यूट्यूबला जर मला ते सोडायचं असेल, मला मी सोडणारच आहे, कारण मला इथून पुढे वाटत नाही की लोकांना फसवावं. आणि इथून मागं पण मी असं नाही केलं की लोकांना पूर्णपणे फसवलंय. आणि असं पण केलेलं आहे की ज्या वेळेस मी ते पोस्ट केली प्रमोशनची, त्यावेळेस मी लोकांना प्रायव्हेटली सांगितलेलं आहे की बाबा करू नका म्हणून. ज्यांचे मला कॉल आले, ज्यांचे मला मेसेज आले की सर तुम्ही जी जाहिरात केली त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट करायचं का, तर मी त्यांना प्रायव्हेटली सांगितलेलं आहे की करू नका. ते प्रॉपरली तुम्ही रिस्की दे की त्याच्यामधून डायरेक्ट तुम्हाला लावला पैसा डबल झाला आणि टिबल झाला, ते डायरेक्ट होत नाही. ते फक्त त्या कंपनीवाल्यांचं त्यांचं काम आहे सांगायचं, कारण त्यांना त्यांचा बिझनेस चालवायचा आहे. प्रत्येकाचा बिझनेस चालवायचा असतो म्हणून ते उद्योग करतात लोक. तर ते असं आहे. आणि मला वाटतं बरं का, पण इंस्टाग्रामच्या कंपनीने सुद्धा की कुठंतरी डॉलर म्हणा, कुठंतरी कोणत्या तरी फीडमध्ये किंवा कोणत्या तरी मार्गाने इंस्टाग्रामच्या अकाउंटला आपल्याला पेमेंट चालू करावं, जेणेकरून आपल्याला फालतू ॲपचं प्रमोशन करण्याची गरज लागणार नाही. म्हणजे मी खूप नाराज झालतो की मला कितीतरी लोकांनी नाही का मला मेसेज केला होता, सर माझे पैसे गेले, सर तुम्ही ते करू नका. त्याच्यामुळे मी 2-2 महिने ते करायचं टाळलं. पण नंतर मला कळलं, जर आपण हे नाही केलं तर आपण हे करतोय त्याचा काय फायदा आहे. तुम्ही थिएटरचं मी मागाशीच उदाहरण दिलं, थिएटरमध्ये सुद्धा पिक्चर बघायचा असेल पैसे देऊन पिक्चर पाहावा लागतो. तो पिक्चर कसा असू दे, पण पैसे दिल्यानंतर आत गेल्यानंतर माणूस बाहेर येऊ शकत नाही, किंवा जरी माणूस बाहेर आला तरी ते पैसे परत घेता येत नाहीत. तसंच आमचं आहे. जर आपण एखादी लॉटरी असू, TC लॉटरी असू, एक्झाम्पल कोणत्याही पण गेम असू, कलर प्रिडिक्शन कलरच्या, तर त्याच्या आपण गेम करतोय, याचा उद्देश असा आहे की आम्हाला 10-5 रुपये भेटतात, किंवा ते आमचे आपण जेवढा लोकांचा सपोर्ट आहे, समज उदाहरणार्थ 5 लाख फॉलोअर्स आहेत, ते 5 लाख फॉलोअर्सच्या मानाने लोक ज्या कंपनीवर आहेत त्या आपल्याला प्रमोशन करायला देतात. मग त्या उद्देशाने म्हणजे खरं तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत हे तुला सुद्धा पटतंय, पण तुझ्याकडे पर्याय नाहीये दुसरा म्हणून करावं लागतंय. नाईलाजाने त्या आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. पण ते लोकांनी, आपल्या फॅन्स लोकांनी, आपल्या चाहत्यांनी ते मनावर एवढं पण घेऊ नये की तुम्ही इन्व्हेस्ट कराच. मी मस्त सांगत असेल करा, पण ते लोकांनी कळून घ्यावं की हा व्यक्ती जी आहे ना स्वतःच्या एक गोष्टीसाठी सांगतोय, असं मला वैयक्तिक वाटतं. पण पाहू आपला नंतर जे आहे ना, जर इंस्टाग्रामने जर काहीतरी चालू केलं पेमेंटचं, तर मग ती करायची गरजच नाही. समज भविष्यात युट्यूब चॅनल तुझं मॉनिटाईज झालं, तिकडून पैसे भेटायला लागले,
किंवा मग इंस्टाग्रामला दुसरे चांगले प्रमोशन मिळायला लागेल तर हे सगळं बंद करणार तू? हे बंद करणार. चांगले प्रमोशन तर मी सध्या पण करतोय बरं का, चांगले प्रायव्हेट ओपनिंग वगैरे किंवा दुकानाचं प्रमोशन वगैरे असं तसं करतोय. ते एक वेगळं आणि हे वेगळं. मग तुला ह्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की मला पर्याय नाहीये म्हणून मी ते करतोय, पण माझ्या फॅन्सनी जास्त ह्या गोष्टी मनावर घेऊ नये किंवा मी सांगतोय म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नये. जर करायचं असेल तर स्वतःच्या जबाबदारीवरती करा. स्वतःच्या जबाबदारी करा. जबाबदारी सगळी रिस्क तुमची. आणि डिस्क्रिप्शन पूर्ण वाचत जा. मी डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहिलंय ते खाली मी लिहिलेलंच असतंय. रिस्क, प्ले युअर रिस्क किंवा तुमच्या जबाबदारीवर खेळा किंवा असं काहीतरी. आणि स्टोरी पण टाकली होती मी एकदा की मी जे प्रमोशन करतोय ते फक्त एक माझ्या इन्कमसाठी, माझ्या याच्यासाठी, प्रॉब्लेमसाठी करतोय. ते तुम्ही म्हणून घेऊ नका असं. वैजनाथ, माणसांना दोन हात असून सुद्धा माणसं कामामध्ये हलगर्जीपणा करतात किंवा ते कामामध्ये चालढकलपणा करतात. आज तुला एक हात नाहीये, मग तुझी दैनंदिन कामं करताना किंवा बाहेर कुठेतरी गेल्यानंतर खंत वाटते का आपल्याला एक हात नसल्याची? वाटते. म्हणजे काय होतं की काही काम करायला गेलो का मी, मला काही काम करता येत नाहीत. आता उदाहरणार्थ माझी गुंडी आहे, मला शर्ट सगळा काढता येतो, पॅन्ट काढता येते, घालता येतं, काढता येतं पॅन्ट वगैरे. पण ज्यावेळेस गुंडी काढीन त्या टायमाला मला ती काढता येत नाही. मी कधी कधी कितीतरी बऱ्या असा शर्ट काढून फाडून फेकून दिलेला आहे. म्हणजे निघत नाही म्हणून का रागापोटी? निघत नसल्यामुळे राग येतो. आता रागापायी मी काढतो फ्रस्ट्रेशन मध्ये. हा, मग त्यावेळेस मला कधी कधी वाटतं. पण तसं ऍक्च्युअली मी सगळे बाकीचे काम सगळे करतोय. आता पाण्याची 15-15 लिटरची बकेट मला जी ह्या हाताने उचलता येत नाही, ती ह्या हाताने मी सहज उचलतो. मला असे काहीतरी काम आहेत की करता येतात. आणि मी ही पण काळजी घेतो की बाबा ह्याच हाताने जास्त काम मी टाळतो करायचे. कारण ह्या हाताने सगळे काम केले का तर व्यायाम हा ह्या हातात जास्त होतो आणि ह्या हातच होत नाही. मग हात बारीक बारीक होतो तू त्याने, मग ते बॉडीमध्ये पण असं थोडंसं लूजपणा येतो ह्या हाताला. मग ते पण टाळतो की ह्या हातापेक्षा ह्या हाताने जास्त काम करेन. आज तुला एक हात नाहीये म्हणून महाराष्ट्राला एक रोहित शर्मा मिळालाय. कदाचित हात असता तर रोहित शर्मा आम्हाला तिथे दिसला नसता. हे मात्र खरं आहे की बाबा हात जर मला नसता तर मी ऍक्च्युली इथं आलोच नसतो ह्या फील्डमध्ये. हात नसता म्हणून नसतो आलो, ते मात्र खरं आहे. आणि हात नाहीये म्हणून आलोय की लोकांना वाटतं, लोकांना मी सगळं करून दाखवतो, कॉमेडी करतो, सगळं करतो. कदाचित मला करता नसतं आलं हात जर असता तर. हात नाहीये म्हणून मला ही फील्ड भेटली, हा एक चान्स भेटला असं वाटतं मला. म्हणजे आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगातून सुद्धा जर काढायला गेलं तर चांगला अर्थ निघू शकतो आणि चांगलं काहीतरी घडू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तू. आणि काही गोष्टी जीवनात घडतात ह्या चांगल्यासाठीच घडतात, हे मात्र मला आता शिकलं. हा, जो होता है वो अच्छे के लिए होता है. हे मात्र मन खरी. खरंच याच्यातून लोकांनी सुद्धा बोध घ्यावा की आयुष्यात प्रत्येकाच्याच अडचणी असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं, प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं, हा भाग वेगळा. परंतु जर काढायला गेलं तर त्याच्यातून सुद्धा चांगला अर्थ काढता येतो किंवा चांगलं काहीतरी होऊ शकतं. आणि कोणीतरी म्हणून गेलंय आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं व्हायचं असेल किंवा चांगलं होणार असेल तर त्याच्या अगोदर काहीतरी वाईट घडत असतं. हा, हे मात्र खरं आहे. आणि तसंच झालं माझं पण. हात गेल्यानंतरच मी कितीतरी माझ्या जीवनामधल्या गोष्टी शिकलो ज्या मला हात गेल्याच्या आधी करता येत नव्हत्या. मला तुझ्या फॅन्सना पण एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि माझे पण जे कोणी असतील सोशल मीडियाच्या ह्याच्यातले कुटुंबातील जे सदस्य असतील त्यांना, तू एकमेव असा इन्फ्लुएन्सर आहेस की ज्याची मुलाखत मी घ्यावी म्हणून तुझ्या 100पेक्षा जास्त फॅन्सने मला मेल केलेत की तुम्ही वैजनाथ बडे यांची मुलाखत घ्या, कारण त्यांचा जीवन परिचय आम्हाला जाणून घ्यायचा आहे. हात नसताना सुद्धा त्याने एवढं पॉझिटिव्ह राहून एवढी मोठी उभारी घेतली. जरी आम्ही त्याला कॉमेडी म्हणून बघत असेल तरी सुद्धा तो आमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे. सो म्हणून मी तुला आज ह्या आपल्या पॉडकास्ट शोमध्ये इन्व्हाइट केले. आणि खरंच मला पुन्हा एकदा तुझ्या फॅन्सचं पण कौतुक करावंसं वाटतं, कारण त्यांनी खूप कमी कालावधीमध्ये तुला एवढं प्रेम देऊन एवढं मोठं केलं आहे. आणि महाराष्ट्रातील तसेच देशातील, जगातील मी म्हणतो यूथसाठी एक जबरदस्त मोटिवेशन आहे तू. म्हणजे कारण एवढा मोठा आयुष्यामध्ये इन्सिडेंट घडूनसुद्धा तू उभा राहिलास, त्या गोष्टीला सुद्धा पॉझिटिव्हली घेतलंस आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुझा नेहमीच पॉझिटिव्ह राहिलेला आहे. असाच मित्रा पुढेच जा, असाच मोठा हो, अजून तुझे 1 मिलियनचे 10 मिलियन व्हावेत, ह्याच शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये आलास याबद्दल तुझं खूप खूप आभार आणि तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.